स्वतःचा माल विकायला लाज अजिबात वाटली नाही पाहिजे. आपण स्वतःचा माल स्वतः विकलाच पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाऊन थोडाफार फायदा होईल. एक नंबर वांगा आहे, नागपुळा वांगा आहे. काय म्हणतात एक नंबर कायम पहिलं देते. एकदा खाल तर परत घ्या. भारी लय भारी नाच करायला नाही असे भारी होते. बेस्ट होते. कालवण भारी होते. एक नंबर काटा वांगा चवीचं. तिला एक नंबर आहेत आणि वांग भरून करायला पण छान. सर आपण काय केलेलं 30 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं होतं की 30 दिवसांमध्ये 50,000 रुपये आपण बाजारामध्ये बसून कमवणार. बरोबर. 25 गुंठ्यातून 35 टन उत्पादन आपण काढलेलं होतं आणि सरासरी ते आपण 30 ते 40 रुपये आपल्याला बाजार मिळालेला. आता सोमवार, गुरुवार आणि शनिवार आपण इथं तासगाव मध्येच असतो, रविवारी पेड मध्ये आणि शुक्रवारी आपण आरोडे मध्ये असतो. मला एक अनुभव आला की त्यांची मम्मीला सोडायला आला होता आणि त्याची काकी काय म्हणले, तू इथं बसून विकतोयस, पण मला माझा मुलगा इथं मला आणून सोडायला सुद्धा त्याला लाज वाटते. नमस्कार, मी संकेत पाटील पुन्हा एकदा तुमचं एका नव्या विषयासह आणि नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथं प्रत्येक शेतकरी हा शेतीमाल पिकवतो, पण त्याला विकता येत नाही असं इथं म्हटलं जातं. पण याचं दुसरं उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याबरोबर एक तरुण शेतकरी आहे, राम पाटील असं नाव आहे त्याचं. तो हातनूरचा आहे आणि त्याच्यापाशी तुम्ही गर्दी बघू शकताय. गेले 15 दिवस एक तासगावमध्ये रील व्हायरल होते आणि त्या रीलमध्ये आता काकू देखील म्हणतायत की रील व्हायरल होते. त्या रीलमध्ये हा राम पाटील स्वतःच्या घरची वांगी विकताना दिसतोय, जो स्वतः MSc करतो. सध्या सकाळी वांगी तोडायची, ती क्रेटवर गाडीवर भरायची, कॉलेजला यायचं. कुठं जर जो आसपास दुकान सापडेल त्या दुकानात तो क्रेट ठेवायचा, कॉलेज करायचं, कॉलेज नंतर ती वांगी घेऊन पुन्हा बाजारात यायचं. न लाजता हा युवा शेतकरी आहे, हा वांगी विकण्याचं काम करतो. तिथं आता दर मार्केट 40 आहे किंवा 60 आहे, तिथं एकच दर ठेवून हा वांगी विकतो. सध्या आपल्याबरोबर राम आहे. राम, काय सांगशील, काय कसा धंदा चालू आहे? मी तुम्हाला रीलवर बघितलं, काय स्वरूपात धंदा चालू आहे? सर खूप छान प्रकारे आपलं गिराईक झालंय आणि आपल्याला प्रतिसाद सुद्धा खूप छान मिळतोय. कारण रील्स टाकले तर बऱ्याच जणांचं असं प्रोत्साहन आहे की बाबा खरंच वांगी छान आहेत. आणि एक नंबर वांगा आहे, नागपुळा वांगा आहे. काय म्हणतात एक नंबर कायम पहिलं देते. एकदा खाल तर परत घ्या. भारी लय भारी नाच करायला नाही असे भारी होते. बेस्ट होते. कालवण भारी होते. एक नंबर काटा वांगा चवीचं. तिला एक नंबर आहेत आणि वांग भरून करायला पण छान. ते बघतोय मी खरं तर नवीन पिढी बघतोय, मी युवा पिढी बघतोय की शेतीपासून परावृत्त होत आहे. लग्न होईना झालीत मुलांची आणि मुले म्हणतायत की शेती असली तर मुली द्यायला कोण तयार नाही. त्या पिढीत त्या युगाचा तो तरुण असताना आता पुन्हा तो शेतीकडे वळतोय आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. बरोबर आहे सर. आपण काय केलेलं 30 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं होतं की 30 दिवसांमध्ये 50,000 रुपये आपण बाजारामध्ये बसून कमवणार. बरोबर. 2-3 तास काम करायचं फक्त, आणि ते पण कष्टाचं काम पण नाही की बसायचं आहे, फक्त आपल्याला विकायचं आहे. तर त्यातून मला आज 20 दिवस झाले. आज चॅलेंजचे फक्त 20वा दिवस आहे. तर मला आता फक्त 750 रुपयाच्या आसपास काय तर शिल्लक म्हणजे राहिलेत आपल्या चॅलेंज. किती आणतोस तुझ्या वांगी दररोज? आपण सरासरी जर विचार केला तर आधी थोडी कमी लागत होती, कारण आपली लोकांना माहित नव्हतं. तर आता जास्त माहित झाले, त्यामुळे आता सरासरी वांगी 80-100 किलोच्या आसपास आपण. मी बघतोय की नवीन जी मुलं आहेत ती बाजार करताना किंवा असं माल विकताना लाजतायत. बरोबर. तू तसा दिसला नाही. मी रील मध्ये बघितलं, तू ओरडून वांगी विकतोय किंवा कुठली काय बाळगत नाही, तुला काय हे वाटत नाही, संकोच वाटत नाही. स्वतःचा माल विकायला लाज अजिबात वाटली नाही पाहिजे. आपण स्वतःचा माल स्वतः विकलाच पाहिजे, तरच आपल्याला पुढे जाऊन थोडाफार फायदा होईल. आता तुम्ही जर बाजारपेठेचा विचार केला तर आज आहे तर उद्या नाही, म्हणजे दर आपल्याला हमखास नाहीत. आता माझ्या कलिंगडच्या वेळेला पण तसंच झालं की माझं आज 20 रुपयाने ठरलेला माल 2 दिवसांनी व्यापारी म्हटला की आपल्याला चालत नाही, तो 10 रुपयाने द्या. अपयश आलेलं आहे तुला? हो, आलेलं आहे. त्यामुळे कसं सुचलं तुला की रील बनवली पाहिजे आणि डिजिटल माध्यमातून पूर्ण आपण बरोबर व्यापार केला? तर त्यावेळी माझा 25 टन माल आलेला होता एकदम मार्केटला. म्हणजे आपला 1 एकर प्लॉट होता आणि 25 टन माल एकदम आला. मग ते एकदम आल्यामुळे कसं झालं की एकदम मी त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, त्यामुळे माझ्याकडे एवढं कम्युनिकेशन नव्हतं. तर मी विचार काय केला, ज्यावेळी मला एवढा माल विकायची ताकद आली पाहिजे किंवा तेवढ्या लोकांनी आपला माल बघितला पाहिजे, त्या टायमिंगला आपल्याला एवढी लोकांनी बघितलं असतं किंवा 50,000 1 लाख आता लोक बघतायत. 100% झालाय. मला कळलं की तू 6 दिवस आठवडे बाजार करतो. हो, 6 दिवस. कुठे कुठे असतं? आता हो, तालुक्यातच. आता सोमवार, गुरुवार आणि शनिवार आपण इथं तासगाव मध्येच असतो,
रविवारी पेडमध्ये आणि शुक्रवारी आपण आरोडेमध्ये असतोय आणि मला असं बुधवारी देखील हातनूरमध्ये. कळलं की तू त्या आता किती क्षेत्र आहे तुझं? 1 एकर वांगे 1 क्षेत्र आहे. एकर क्षेत्रामध्ये तू 8 ट्रॉली शेणखत हो, वापरलं. हो, तर वापरलं. इतकं कशासाठी वापरलं? वांग्याची जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहण्यासाठी आणि ऑर्गॅनिक एक चांगलं आपल्याला उत्पादन त्यापासून मिळतंय आणि लोकांना एक चांगलं द्यायचा आपला प्रयत्न आहे. लोकांचा प्रतिसाद बघतोय जे हा. प्रत्येक जण म्हणतोय की बाबा आम्ही रील बघून आलोय हो. किंवा कोण म्हणते की मागच्या आठवड्यात माझी भाजी भाजी नेलेली नेलेली आहे. आहे. पुन्हा आलोय. कसं वाटतंय? काय समाधान आहे? खरंच खूप छान वाटतंय. आपण केलेल्या कामाची पोच पावती आपल्याला वाटत्या की खरंच भारी वाटते, समाधान वाटते सर. काय सांगशील युवा पिढीला की पुन्हा एकदा लोकांनी शेतीकडे वळलं पाहिजे? 100% काय वळलं सांगशील? पाहिजे आणि शेतीमध्ये पैसे म्हणजे बरेच जण लोक म्हणतात की तोटा आहे, Dead investment आहे. डेड इन्व्हेस्टमेंट आहे किंवा बरेच आणखीन गोष्टी आहेत. तर मला तर काय असं वाटत नाही. मागच्या वर्षी आपण वांगीच केलेली होती 25 गुंठ्यातून. मागच्या वेळी काय असं मी विकत वगैरे नव्हतो. ठराविक खूपच रेट पडले तर विकलेत, पण आपल्याला 25 गुंठ्यातून 35 टन उत्पादन आपण काढलेलं होतं आणि सरासरी ते आपण 30 ते 40 रुपये आपल्याला बाजार मिळालेला या होता. वर्षी किती लावलंय? ह्यावेळी आपण 1 एकर लावलं. या वर्षी किती टनाचं उत्पादन करावं? आपलं टार्गेट आहे की 60 ते 70 टन आपण काढणारच त्यातून उत्पादन. आता सरासरी आपल्याला 1 महिना झाला प्लॉट चालू होऊन, तर सरासरी 6 ते 7 टनाचं आपले उत्पादन आपल्याला मिळालं. मला कळालं की सकाळी तू वांगी तोडतोस, त्यानंतर गाडी लोड करतोस, त्यानंतर तासगावात येतोस, कोणता नातेवाईक आहे त्यांच्याकडे हा क्रेट ठेवतोस, बरोबर. त्यानंतर कॉलेजला जातो. बरोबर. कशा ही कसरत? खरं जरा थोडंफार अवघड आहे, थोडा त्रास होतोय, पण समाधान पण आहे. आहे ना? हो. तर हा होता आधुनिक आणि तरुण शेतकरी राम पाटील. यानं तरुणाला दाखवून दिलंय की फक्त शेती म्हणजे हा पैसे घालण्याचा व्यवसाय नव्हे, तर त्यातून आपण काहीतरी मिळवू शकतो. दिवसभर हा कॉलेज करतो आणि त्यानंतर हा वांगी विकतो निसंकोच आणि कसलीही काय म्हणायचं त्याला लाज न बाळगता हा विकतो. हे तरुणांनी इथून पुढं सगळ्या लक्षात ठेवलं पाहिजे की आता हा मला तू परवा दिवशीच म्हणला होतास की कोणतर तुझा मित्रच असा आहे की तो त्याच्या आईला स्वतः त्यांना कसं झालं, मला एक अनुभव आला की त्यांची मम्मीला सोडायला तो आला होता आणि त्याची काकी काय म्हणले, तू इथं बसून विकतोयस, पण मला माझा मुलगा इथं मला आणून सोडायला सुद्धा त्याला लाज वाटते. मग हे आजच्या तरुण पिढीत दुर्दैव आहे की तरुणांना शेतीचा माल विकायला सुद्धा लाज वाटते. काका तुम्ही पहिल्यांदा वांगी घेताय ह्याच्या आधी वांगी नेल कसे आहेत वांगी? छान आहे. तो म्हणतोय तो खरं आहे का बाबा? खरं आहे, वांग्याला चांगली क्वालिटी आहे. खरं आहे, खरं आहे. चांगली क्वालिटी मावशी, तुम्ही आहे. पहिल्यांदा आलाय का? नेलं ह्याच्या आधी वांगे? ऐकूनच मी येत आहे. म्हणजे रील बघून तुम्ही आलाय? तुम्ही मी रील पण बघितली आणि त्या माझा मित्रांना शुभम पिठाची गेले तो वरच्या गेलेला पण त्यांना ते खाऊन आलाय टाकले. परत. हो, ते खाल्ली होती, घेतली होती. ह्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत की एक शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणाबरोबर जोडधंदा म्हणून हा शेतीबरोबर व्यवसाय सुद्धा करू शकतो. हे राम पाटीलच्या अनुमोदातून आणि त्याच्या त्या परिवर्तनातून दिसून येते. संकेत पाटील, तासगाव.